सोन्याचा पवित्रा घेतलेला आहे. काय नेमकं प्रकरण आहे आणि जर मागणी पूर्ण नाही झाली तर मनसेनं पुढचं अरे माणसाचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, लोढा बिल्डर हा हजारो मराठी तरुणांना फसवण्याचं काम करतोय. अनेक तरुण आणि हे लोक आकर्षित ऑफर तयार करतात की गरिबांसाठी स्वस्तात घर, आरामात पैसे द्या, कमवून पैसे द्या, असे वेगवेगळे ऑफर करतात. गणेश भोईर नावाचा एक रिक्षावाला आहे, त्याने 2 वर्षापूर्वी एक फ्लॅट बुक केला, 3 लाख रुपये ऍडव्हान्स दिले आणि त्याने लोनला प्रोसेस केली आणि त्याचं लोन झालं नाही म्हणून तो बुकिंग रद्द करायला आला. त्यांनी सांगितलं बुकिंग रद्द करून तुमची काय इनिशियल जी अमाऊंट आहे ती कट करा आणि माझे पैसे परत करा. मागील 2 वर्षापासून त्याला पैसे देण्यात येत नाहीयेत. काल अचानक सांगितलं आम्ही पैसे देणार नाही, तुला जे काय करायचं कर. तिथे केतकी नावाची एक मुलगी आहे, तिचा एक व्यवसाय होता हॉटेलचा, ही आई वडील नसलेली मुलगी आहे आणि त्या मुलीने देखील 15 लाख रुपये भरले आणि 15 लाख रुपये भरल्याच्या नंतर तिला 10 लाख रुपये परत करण्यात आले. तेही मी 6 महिने पाठी लागल्याच्या नंतर 5 लाख रुपये तिचे कट केले. आणखी एक नाईक नावाच्या लेडीज आहेत, पंडित नावाची लेडीज आहे, तिने 2 कोटी 8 लाखाचं घर घेतलं आणि तिला 65 लाख रुपये दंड मारण्यात आलेला आहे. अशा हजारो केसेस लोढांच्या विरोधात आहेत. अप्पर ठाणा, लोढा पलावा, लोढा आमारा, अशा अनेक ठिकाणी अशा अनेक लोक आहेत ज्यांच्याकडनं 5-5, 10-10, 15-15 लाख रुपये घेण्यात आले आणि त्यांचे पैसे परत करत नाहीत लोढा बिल्डर. हा झाला बुकिंगचा अमाऊंट, हे पार्ट. अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्याने ह्या बिल्डिंगी बांधल्या आणि त्यांना बिल 2 कोटी रुपये झाल्याच्या नंतर 50 लाख रुपये लेना है तो लो, नाही तो कोर्ट पे जाओ असं सांगितलं जातं. इथे लोढामध्ये लोढा आमाराची टीम आहे ज्यांच्या मेंटेनन्सचे 90 करोड रुपये बिल्डरने खाल्ले असं लोढा आमाराच्या लोकांचं मत आहे. आणि रोज लोढा आमारामध्ये दर रविवारी लोक साखळी आंदोलन करतात लोढा बिल्डरच्या विरोधात. अशा अनेक तक्रारी लोढा बिल्डरच्या विरोधात आहेत, परंतु लोढा हे स्वतः मंत्री असल्यामुळे त्यांची दखल घेतली जात नाही. आणि मी स्वतः 1 वर्ष झाला गणेशच्या पैसे मिळावेत यासाठी पाठपुरावा करतोय, परंतु लोढा बिल्डर आम्हाला कुठल्याही प्रकारचं न्याय मिळवून देत नव्हता. म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दिलाय त्या मार्गाचा वापर करून आम्ही आज आंदोलनाला बसलेलो आहोत. आणि जोपर्यंत सर्व लोकांचे पैसे दिले जात नाहीत तोपर्यंत आज आम्ही इथनं जाणार नाही. सर, जर मागणी पूर्ण नाही झाली तर काय नेमकं पाऊल असणार आहे आणि किती जणांचा फसवणूक आहे? असे अनेक लोक आहेत. म्हणजे आता तुम्हाला सांगतो, पंडित म्हणून एक महिला आली, त्यांचा फोन आला, 65 लाख रुपये दंड. 2 कोटीच्या घरावर जर 65 लाख रुपये दंड ती भरायचा असेल तिला, तर ती बाई कसं भरेल? मग घराची किंमत काय झाली? म्हणजे रेराचा कायदा आहे की जर बुकिंग रद्द केली तर तुम्हाला पूर्ण पैसे त्या माणसाचे परत करावे लागतात, असा कायदा आहे. तरी हे बिल्डर लोक त्यांचे पैसे परत करत नाहीये. मग कायद्याचा काय उपयोग? मग कायदे कशाला बनवले? मला असं वाटतं की बिल्डर लॉबी ही सरकारवर हवी आहे आणि त्याच्यामुळेच गरिबांना ह्या सगळ्या ह्याच्यातनं जात आहे. हा फक्त लोढाचाच विषय नाहीये, हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध मोठमोठ्या बिल्डरांचा विषय आहे की एखाद्या माणसाने जर एखादं घर बुक केलं आणि त्याचा जर लोन मंजूर झालं नाही तर त्याने डिपॉझिट दिलेले पैसे, म्हणजे त्यांनी पुढे ऍडव्हान्स दिलेले पैसे हे मिळवण्यासाठी त्याला त्याच्या चपला घासाव्या लागतात. त्यांना काही लोकांना चपला घासून अर्धे पैसे मिळतात, काही लोकांना पैसेच मिळत नाही. लोक शेवटी कंटाळतात आणि बाजूला टाकतात. अनेक लोकांनी तर दागिने घाण ठेवतात, त्यांच्या अट्रॅक्टिव्ह ऑफरला ते लोक बळी पडतात, दागिने घाण ठेवतात आणि दागिने पण जातात आणि घर पण मिळत नाही. तर या सगळ्यांचा आम्ही आज विरोध करतोय आणि मला पूर्ण खात्री आहे जोपर्यंत गणेशचे पैसे मिळणार नाही तो आम्ही आज इथनं जाणार नाही. त्यांना आम्ही मागचे 3 दिवस झाले आमची लोक येत आहेत, त्यांच्याशी बोलतात, पण कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही असं ज्या वेळेला आम्हाला कळलं त्यावेळेला आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे. आमचा अल्टिमेट हाच असेल की ज्या गोरगरिबांचे पैसे घेतले ते परत करा. त्यांचे नावं मोठी आहेत पण लक्षणं यांची खोटी आहेत. गरिबांना फसवणं, गोरगरीब जनतेचा विचार न करतं रिक्षावाले आहेत, काही भांडी घासणाऱ्या महिला आहेत, काही कुठेतरी मिडल क्लास 25,000ची नोकरी करणारी लोक आहेत, या सगळ्यांची फसवणूक लोढा बिल्डर कडनं होत आहे. आमचा गण्या जर 3 लाख रुपये जर त्यांनी दिले, 2-3 लाख रुपये दिले असतील, तो दिवसाला सकाळी 8 वाजता रिक्षा काढतो, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रिक्षा चालवतो, त्याला 1,000 रुपये मिळतात. आता तुम्ही डिवाइड करा, 3 लाख भागिले 3 लाख करा, 300 दिवस गण्याने मेहनत केल्याची कमाई याला खाऊन देणार आहे आम्ही.
300 दिवस लागले त्याला 3 लाख रुपये कमवायला. आम्ही याला खाऊन देणार नाही लोडाला. लोडाच्या घशातून ते पैसे काढणार म्हणजे काढणार.